शुभ सकाळ, जय शिवराय मित्रांनो. आज आपण कर्जत तालुक्यामधील सोनगीर किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत. तर मित्रांनो, आपण पळसदरी रेल्वे स्टेशनला उतरलो आहेत. तिथून आपल्याला बाजूचा ट्रॅक आहे, त्या ट्रॅकनं आपल्याला सोनगीर किल्ल्याकडे आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आपण पळसदरी स्टेशनला उतरलो आहेत आणि इथूनच आपल्याला हे ट्रॅक धरून सरळ आपल्याला 15 मिनटं आपल्याला चालत जायचं आहे मित्रांनो. आणि आज थोडं काही अंतरावर आपल्याला एक ट्युनल लागेल, तिथून आपण लेफ्ट मारणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा आपण सोनगीर किल्ल्याकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला समोर एक ट्युनल लागतं आणि हा जो आपल्याला रेल्वे लाईनचा जो पोल दिसतोय खांबवर 104/120 ह्या नंबरचा थोडा आपण 5 मीटर अंतरावर पुढे गेल्यावर आपल्याला लेफ्ट जर मारला आपण तर आपण सरळ वरती सोनगिरी किल्ल्याकडे आपण जाऊ शकतो. आपल्याला ह्या मार्गाने वरती सोनगिरी किल्ल्याकडे जायचं. चला तर जाऊया. तर मित्रांनो, आपण ह्या मार्गानं पळसदरीकडून आपण आलो आहेत आणि इथून आपल्याला पुढे इथं आपण खाली उतरल्यावर आपल्याला समोरच सोनगीर किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला इथं रस्ता दिसतो. पण मित्रांनो, या ठिकाणी 2 आपल्याला पायवाटा दिसतात. एक पायवाट इकडे जाते, एक हा रस्ता इकडे जातो. पण जर आपल्याला लवकर आणि सुरक्षित जर पोहोचायचं असेल तर हा दगडाच्या बाजूनं हा जो रस्ता आहे हा आपल्याला सुखरूपपणे आपल्याला सोनगीर किल्ल्यावर 2 तासामध्ये आपल्याला पोहोचवतो. आणि मित्रांनो, आपण जागोजागी अशा आपण रिबीन बांधत चाललो आहेत, त्याच्यामुळे आपल्या लोकांना लवकर हा रस्ता समजण्यास सोयीस्कर होतो. तर मित्रांनो, आपण आता सोनगीर किल्ल्याकडे आपण चढायला आपण सुरुवात करणार आहोत. पण जागोजागी मित्रांनो अशा आपण रिबन बांधणार आहोत, जेणेकरून जे आपले दुर्गप्रेमी येतील त्यांना ही वाट म्हणजे दिसायला आणि लवकर शोधायला सुद्धा ही वाट सोपेल, म्हणून आपण हा रिबन आता बांधणार आहे. चला तर मित्रांनो, जाऊया. सकाळचे 8:30 वाजता आपण ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. आपण जस्ट आता काही अंतर चालून आल्यावर आपल्याला समोर आपल्याला खाली आपल्याला रेल्वे ट्रॅक दिसतोय आणि आपल्याला समोरवरती जायचं. असे आपल्याला मित्र जागोजागी साईन बोर्ड आपल्याला लावलेले दिसतात आणि आपण त्या रस्त्याने आपण सरळ पुढे चालत राहायचं. तर मित्रांनो, आपण थोडं अंतर चालून आल्यावर आपल्याला इथे दगडांचा आपल्याला रॉक पॅस लागतो. आपल्याला सरळ वरती त्या रॉक पॅसनं वरती निघायचं. तर मित्रांनो, काही अंतर चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी अशी
जागोजागी झाडांवर साईनबोर्ड लागलेले दिसतात, त्यामुळे आपण या ठिकाणी आपली जंगलामध्ये चकमक होऊ शकत नाही. मित्रांनो, दोन टेकड्या आपण पार केल्यानंतर समोर दिसतं आपल्याला सोनगिरी किल्ल्यावरचा आपल्याला ध्वजस्तंभ. आपल्याला या ठिकाणी डौलदारपणाने आपला हा भगवा ध्वज इथं आपल्याला फडकताना दिसतोय आणि आपल्याला ह्या मार्गाने आता पुढे जायचं आहे. त्याच्या ठिकठिकाणी मित्रांनो झाडांना असे साईनबोर्ड लावलेला आपल्याला दिसत आहेत आणि ह्या साईनबोर्डच्या दिशेनेच आपल्याला समोरच्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आपण एकदम व्यवस्थित आणि सुखरूप आपण ह्याच्या साईनबोर्डच्या मार्गदर्शक फलकाने आपण व्यवस्थित पोहोचू शकतो. तर मित्रांनो, आपण 2 टेकड्या आपण पार केल्यात. आपण आता एकदम किल्ल्याच्या एकदम ध्वजस्तंभाच्या खाली आपण येऊन पोहोचलेलो आहेत. समोर आपल्याला ध्वजस्तंभ दिसतोय आणि आपल्याला काही अंतर पार केल्यावर आपण वरती किल्ल्यापर्यंत आपण माथ्यावर जाऊ. तर शेवटी मित्रांनो, आपण सोनगिरी किल्ला आपण सर केलेला आहे आणि आपण पाहू शकतो समोर आपल्याला दिसतोय तो ध्वजस्तंभ फडकताना आपल्याला दिसतोय. आणि ही समोर आपण पाहतो ही तटबंदी, पण सध्या तटबंदी ही आपल्याला पडक्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण अजूनही काही दगड आजही आपला शाबूतपणा, जिवंतपणा आपल्याला इथं दाखवत आहेत. तर मित्रांनो, आपण जेव्हा सोनगिरी किल्ल्याच्या आपण वरती माथ्यावर येतो तर आपल्याला प्रथमदर्शी या ठिकाणी सुरुवातीला जिथं पाण्याचं टाकं आपल्याला लागतं
तर मित्रांनो, किल्ल्याच्या परिसरामध्ये आणि पूर्ण माथ्यावर या ठिकाणी आपले दुर्गप्रेमी व निसर्गप्रेमी यांनी इथं छान प्रकारचे वृक्षारोपण केलेले आपल्याला दिसून येते. नक्कीच भविष्यामध्ये त्या झाडांची मदत आपल्याला इथल्या दुर्गप्रेमींना झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी खरंच त्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत मी त्यांचं आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपणही असं सत्कर्म आपल्या हातून नक्कीच घडायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला किल्ल्यावर अजून एक दुसरं पाण्याचा टाका आपल्याला लाभलेलं आहे आणि हे टाकं आपल्या दुर्गरक्षकांनी आणि आपले दुर्गप्रेमी यांनी याला स्वच्छ केलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे नक्कीच या पाण्याचा उपयोग आपण पावसाळ्यामध्ये नक्कीच याचा वापर पिण्यासाठी होऊ शकतो. सुंदर असं हे पाण्याचं टाकं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण सोनगिरी किल्ला पूर्ण आपण या ठिकाणची आपण पाहणी केली आहे आणि खूप सुंदर प्रकारे या ठिकाणचा हा किल्ल्यावरचा परिसर आणि येथील आपण जर काही किल्ल्याचे काही अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात. इथं आपल्याला थोडं तुटलेल्या अवस्थेमध्ये भग्न अवस्थेमध्ये असलेली तटबंदी आणि या ठिकाणी असलेले पाण्याचे टाके सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, हा किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्याच्या पूर्वीसुद्धा टेहंडी म्हणून ह्या किल्ल्याचा उपयोग केला जात असेल, जेणेकरून ह्या भागातून जो काही दळणवळण होत असेल तो दळणवळण सुरक्षित प्रकारे होण्यासाठी इथून ह्या किल्ल्यावरून टेहंडीचा उपयोग करून सुरक्षिततेची भावना निर्माण या किल्ल्यावरून होत असे. असे अनेक किल्ले ह्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सोंडाई, भिवगड म्हणजेच भीमगड आणि आपला हा पेपचा किल्ला म्हणजे विकटगड आणि आज आपण जो आलेलो सोनगिरी, असे हे किल्ल्यांचा उपयोग त्यावेळेस टेहळणीसाठी होत असेल. तर आज आपण आपल्या मित्रांसोबत खूप छान प्रकारे इथला किल्ल्यावरचा परिसर आपण एक्सप्लोर केलेला आहे आणि छान प्रकारे आपण माहितीसुद्धा इथली घेतली. असे अनेक विविध माहिती मिळण्यासाठी आपण नक्कीच अनेक किल्ल्यांना आपण जर भेट दिली तर नक्कीच आपल्याला इतिहासातील काही आपल्याला पुरावे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी आपण पळसदरी मार्गेसुद्धा इथं येऊ शकतो आणि दुसरा एक मार्ग जर असेल तर केळवणी मार्गे जर आपण इथं आपल्याकडे स्वतःची बाईक असेल तर आपण निश्चितच ही बाईक आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आणू शकतो आणि मोजून आपण 15 मिनिटाचा वेळेमध्ये आपण किल्ल्यापर्यंत येऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सोनगिरी किल्ला सुखरूपपणे आपण सहर केलेला आहे आणि या ठिकाणी आपण किल्ल्याविषयी पूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे.
खूप सुंदर असा इथं किल्ल्याचा परिसर आहे. आपले काही दुर्गप्रेमी वृक्षप्रेमी यांनी या ठिकाणी झाडे लावली आहेत आणि निश्चितच ते या ठिकाणी पाणी घालतात. आपल्याला तिथं पाहून बघितल्यावरच आपल्याला कळतं की नक्कीच ते या ठिकाणी पाणी घालण्यासाठी येत असतात. तर मी अशा सर्व दुर्गप्रेमींना विनंती करतो की असंच आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण वृक्षारोपण जर केलं तर यामुळे भविष्यात होणारी जी पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो नक्कीच कमी व्हायला आपल्याला मदत होईल. तर अशा प्रकारे आम्ही सोनगिरी किल्ल्यावर आपण येऊन पोचलो आहेत. आज माझ्या सोबतीला परेश हा नवीन चेहरा आहे आणि आपण आकाश मिणमेर याला ओळखत असाल. खूप सुंदर दोघांचे यूट्यूब चॅनल खूप छान आहेत आणि खूप सुंदर प्रकारे त्यांची क्रिएटिव्हिटी आहे. तरी आपण इथून सोनगिरी किल्ला पाहिला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला आपण लागणार आहोत. तर चला आता जाऊया.